नमस्कार, माधवी भरतट किचनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आज बनवते आहे पालक चना मसाला. त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक जुडी पालक, पहिले निवडून घेतली आहे, मग धुतली आहे. हे जे चणे आहेत हरभरे, ते मी कुडून घेतलेले आहेत. दोन तीन शिट्ट्या करून कुकरमध्ये. 2 चमचे दही लागणार आहे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या 3, कांदे 2 मीडियम आकाराचे, लसूण 10-12 पाकळ्या, गरम मसाला आणि 2 चमचा तेल. पालक आपल्याला थोडी उकडून घ्यायची आहे 5 मिनिटं. त्यासाठी मी पाणी टाकते आहे. पाण्याला उकळी आली ना, मग त्यात पालक टाकायचा आपल्याला. आता पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकते आहे. साखर टाकल्यामुळे त्याचा हिरवटपणा आहे ना पालकाचा तसाच राहतो. हे असं अर्धा चमचा मी मीठ टाकते आहे. त्यामध्ये पालक टाकून घेते. दोन ते 3 मिनिटं पालकाला शिजून द्यायचं आहे. पालक शिजून झाला आहे. आता थंड पाणी टाकायचं आहे. पालक मी आता मिक्सर जार मध्ये त्याचं बारीक पेस्ट करून घेणार आहे. 1 मोठा चमचा दही पण टाकत आहे मी. अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे मी. 2 चमचे मी तेल ओतून घेतलं आहे. ते आता जिरे टाकून घेऊ आपण. आलं याच्यामध्ये असं अर्धा इंच टाकलेलं आहे आणि लसूण आहे ना 10-12 पाकळ्या टाकलेल्या आहे, त्या कुटून घेतलेल्या आहेत, त्या मी आता याच्यात टाकत आहे. कांदा टाकला आहे. आता मिरची टाकले. आता त्याला पण असं सोनेरी रंग आला ना तोपर्यंत त्याला छान फ्राय करून घ्यायचं. अर्धा चम्मच हळद टाकली आहे, नंतर 1 चम्मच लाल मिरची टाकलेली आहे, एक चमचा धणे पावडर, गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा किचन किंग मसाला, चिमूट हिंग टाकला आहे. उकडलेलं पाणी आहे ना ते मी इथे टाकलेलं आहे, कारण मसाला जळतो म्हणून. पालकची पेस्ट आपण टाकून घेतो आहोत. हरभरे आपण टाकून घेत आहोत. प्रकारे मिक्स करून घेत आहोत. थोडी कसुरी मेथी पण टाकली आहे मी याच्यामध्ये, त्याने चव छान लागते म्हणून. पहिलं पण मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये, त्यामुळे मी आहे ना थोडंच मीठ टाकते आणि तुम्ही पण चवीनुसार मीठ टाका. म्हणजे कोथिंबीर पण अशी छान अशी पेरून घेतली आहे मी. आपली भाजी आता तयार झाली आहे. आता मी सर्व करते आहे.